नमस्कार मित्रांनो, आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक योगायोगही आहे. आज म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मसमर्पण केल्याला बरोबर 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 26 फेब्रुवारी 1966, 26 फेब्रुवारी 2026. योगायोग असा आहे की आज या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत. काल ज्या प्रकारे त्यांचं स्वागत इस्रायलमध्ये झालं, इस्रायलच्या संसद भवनाला भारतीय तिरंग्याच्या रंगामध्ये रंगवण्यात आलं होतं. त्यांना संसदेमध्ये भाषण करण्याचा मान देण्यात आला. रात्री जेवणासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू स्वतः मोदी जॅकेट घालून उपस्थित होते. बहुतेक पहिल्यांदाच त्यांनी मोदी जॅकेट परिधान केलं असावं. आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केला की भारतीय जूनसाठी इस्रायल हा फादरलँड आहे आणि भारत हा मदरलँड आहे. योगायोगाचा भाग असा की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारत इस्रायल संबंध सुदृढ असावे याचं सगळ्यात आग्रही प्रतिपादन जर कोणी केलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं होतं. त्याचे काही दाखले मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, त्याचे संदर्भही या व्हिडिओत देणार आहे. आणि माझी मनापासून इच्छा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जो अन्याय झाला आहे, एकूणच भारतात अन्याय झाला आहे आणि भारत इस्रायल संबंधांच्या दृष्टीनेही अन्याय झाला आहे, तो अन्याय दूर करण्याची अतिशय चांगली संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज आहे. कारण ते इस्रायलमध्ये आहेत. इस्रायलमध्ये सावरकर कोण हे बहुतांश लोकांना माहिती नाही आहेत आणि आपल्याकडच्या डाव्या राष्ट्रविरोधी मंडळींनी इस्रायलचे सगळ्यात कडवे समर्थक असलेल्या सावरकरांना हिटलर समर्थक काय, नंतर जूनचा नायनाट करावा अशा विचारांचे काय, अशा प्रकारे त्यांचं चित्र उभं केलेलं आहे. हे दूर करण्याची ऐतिहासिक संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. सुरुवात मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथापासून करतो. हिंदुत्व या ग्रंथाची रचना कशी झाली होती तेही समजून घेणं आवश्यक आहे. त्यांनी जे अंदमानमध्ये बघितलं आणि केरळमध्ये मोपल्यांच्या दंग्यामध्ये, मोपल्यांचे दंगे का झाले तर तुर्कीमध्ये ओटोमन साम्राज्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आणि अरब सैन्य भारताच्या मदतीला चालून येतंय या विचाराने इथल्याच एतद्देशीय मुसलमानांनी बंड पुकारलं, स्वातंत्र्य घोषित केलं 2 शहरांचं. आणि त्याविरुद्ध ब्रिटिशांनी बळाचा वापर केला असता यांनी इथल्याच हिंदू बांधवांना, त्यांच्या बांधवांना, हिंदू त्यांना बांधव समजत होते, ते हिंदूंना काफिर समजत होते, त्यांचं हत्याकांड घडवून आणलं. या हत्याकांडाचे देशाच्या इतिहासावर, राजकारणावर जबरदस्त परिणाम झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्यानंतरच हिंदुत्व हा ग्रंथ रचला आणि अर्थात मला काय त्याचे एक छोटं नाटकही त्याच्यावर रचलेलं आहे. हिंदुत्व आपल्याला हिंदुत्वासाठी माहिती आहे, पण हिंदुत्वामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेलं आहे, इफ पॅलेस्टाईन बिकम्स अ ज्यूइश स्टेट अँड इट विल ग्लॅडन अस ऑलमोस्ट ॲज मच ॲज आवर ज्यूइश फ्रेंड्स. हे 1922-23 मध्ये सावरकर म्हणतात, जर पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली राष्ट्र जन्माला आलं तर आम्हाला आमच्या ज्यू मित्रां इतकाच आनंद देणारं ते ठरेल. पुढे जाऊन ते म्हणतात, दे लाईक मोहमेडन्स, म्हणजे मुसलमानांप्रमाणे तेही त्यांचा हित, राष्ट्रीय हित हे त्यांच्या देशाच्या म्हणजे इस्रायलच्या राष्ट्रीय हिताशी जोडतील. आणि जर उद्या अमेरिकेशी त्या देशाचं युद्ध झालं तर त्यांचं निष्ठा म्हणजे त्यांचं मन इस्रायलबरोबर असेल आणि ते स्वतः अमेरिकेबरोबर असतील, अशी परिस्थिती त्यांची निर्माण होईल. हे फादरलँड आणि मदरलँड, फादरलँड आणि होली लँड हे हिंदुत्वमधून आलेलं आहे. आणि त्या हिंदुत्व या ग्रंथामध्ये 1922-23 मला तेव्हा कल्पना नाही की किती लोकांना तेव्हा इस्रायल स्वतंत्र होणार आहे किंवा होऊ शकतो याची कल्पना होती. तेव्हा सावरकरांनी हिंदुत्व या ग्रंथामध्ये इस्रायलचं समर्थन केलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा जो संदर्भ मिळतो तो आहे 1947 सालचा, जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी त्यांची
पॅलेस्टाईनची फाळणी करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यातनं 2 स्वतंत्र देश अस्तित्वात, एक ज्यू धर्मीय इस्रायल आणि एक अरब बहुल पॅलेस्टाईन तयार करायचं जेव्हा ठरलं, तेव्हा त्याच्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महत्त्वाचं एक वक्तव्य डिसेंबर 1947 प्रसिद्ध केलं होतं. इस्रायलच्या समर्थनार्थ ते आत्तापर्यंतचं मी वाचलेल्या सगळ्यात चांगलं स्पष्टीकरण किंवा ती भूमिका अतिशय ठाम, अतिशय सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ भूमिका ती आहे. आणि कदाचित आज जे नरेंद्र मोदी करतायत ते तीच भूमिका एका प्रकारे अधिक ठळकपणे मांडत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 19 डिसेंबर 1947 रोजी जारी केलेल्या वक्तव्यात त्यांनी इस्रायलच्या निर्मितीबद्दल, तेव्हा निर्माण झालं नव्हतं, निर्माण 1948 साली झालं, पण फाळणी झाली त्यामुळे घोषित झालं, त्याच्यात त्यांनी जगातल्या बहुसंख्य देशांनी एका ज्यू राष्ट्राच्या, यहुदी राष्ट्राच्या स्थापनेला मान्यता दिल्याबद्दल त्याचं कौतुक केलं. ज्यू लोकांनी शतकानुशतके केलेल्या संघर्षानंतर त्यांना त्यांच्या पितृभूमी आणि पवित्र भूमीत राष्ट्रीय घर मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे फादरलँड अँड होली लँड हिंदुत्वामध्ये त्यांनी जे लिहिलं होतं ते 47 साली पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलं. ऐतिहासिकदृष्ट्या पॅलेस्टाईन ही इस्लामच्या उदयापूर्वीपासून ज्यूंची भूमी होती, हे सावरकरांनी ठामपणे मांडलं. तेव्हा लक्षात घ्या, इस्रायलमध्येही डाव्या विचारांचे ज्यू होते, ज्यांना असं वाटत होतं की ही मुसलमानांची भूमी आहे आणि एक सहानुभूती म्हणून त्यांना तिथे राष्ट्र निर्माण करण्यास द्यावं. हे ऐतिहासिक सत्य आहे, त्यांनाही माहिती होतं, पण त्यांना असं वाटत होतं की आपण मैत्रीपूर्ण संबंधांच्या आधारे हे प्रस्थापित करू शकू. पुढे त्यांनी म्हटलंय की अरब मुसलमानांनी पॅलेस्टाईनवर आक्रमण केले आणि त्यामुळे पॅलेस्टाईन ही त्यांची मूळ भूमी नाही आहे. हे खरं आहे. म्हणजे इस्लामच्या स्थापनेनंतर जे आज पॅलेस्टिनियन किंवा अरब लोक आहेत ते इस्लामच्या स्थापनेनंतर तिथे राहायला आले. पुढे जाऊन सावरकर म्हणतात, न्यायाच्या दृष्टीने संपूर्ण पॅलेस्टाईन ज्यूंना मिळालं होतं, परंतु किमान काही भागात ज्यू राष्ट्र स्थापन होणे हे देखील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्याच्यात पुढे जाऊन त्यांनी आपले आदरणीय पंतप्रधान चाचा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विरोध करून त्यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. सावरकर म्हणतात की तुम्ही भारताच्या विभाजनाला पाठिंबा देता, कारण तुम्हाला पंतप्रधान पद हवं होतं. भारताच्या विभाजनाला तुम्ही पाठिंबा देता, भारताची तुम्ही फाळणी करता, पण पॅलेस्टाईनच्या फाळणीला मात्र विरोध करता. अरे वा, हा काय न्याय आहे? अर्थात अशा भाषेत सावरकर ते करत नाहीत, पण त्यांनी भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधल्या भूमिकेवर टीका केली होती. त्यांनी नेहरूंना खडे बोल सुनावले होते की तुम्ही मुस्लिम लांगुल चालण्यासाठी, मुस्लिम राष्ट्रांची मर्जी राखण्यासाठी तुम्ही ज्यू राष्ट्राला विरोध करताय, पण दुसरीकडे हे करताना तुम्ही जगातले जे ताकदवान देश आहेत, युरोपीय देश आहेत, अमेरिका आहे, जपान आहे, या देशांच्या विरोधात तुम्ही जाताय, याचा तुम्ही विचार करताय का? आज भारत म्हणजे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत ते एका प्रकारे सावरकरांची भूमिका पुढे नेण्याचं काम, भूमिका मांडणं आणि त्याच्यावर काम करणं जास्त अवघड आहे आणि त्याचं श्रेय निसंशय नरेंद्र मोदींना गेलं पाहिजे. परंतु ती भूमिका सावरकरांनी मांडली होती आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की हिंदू समाजाने स्वतंत्र ज्यू राष्ट्राला नैतिक व राजकीय पाठिंबा द्यावा. इतकं स्वच्छ स्टेटमेंट म्हणजे मी आत्तापर्यंत, म्हणजे वैचारिक स्पष्टता जर कशात असेल तर ती याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला जाणवली की त्याच्यानंतर, तेही मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारत आपलं लष्करीदृष्ट्या परावलंबी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत होता, कारण आम्हाला सैन्याची गरजच नाही आहे, अशा प्रकारचं आपल्या तेव्हा डोक्यावर गारूड होतं. आणि तेव्हाच्या काळात सावरकरांनी काय भूमिका घेतली होती ते देखील बघणं आवश्यक आहे. त्याच्यात त्यांनी पुन्हा एकदा त्यांनी अग्रलेख लिहिला होता आणि या अग्रलेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मी तुम्हाला वाचून दाखतोय म्हणून थोडासा वेळ जरा शोधण्यात जातोय, कारण या सगळ्या गोष्टी साठवलेल्या आहेत पण त्या मिळायला कधी कधी वेळ लागतो. त्या अग्रलेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की कशा प्रकारे इस्रायलसारखा देश स्वातंत्र्यानंतर त्यांनी सक्तीचं लष्करी शिक्षण आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने काढलेले आहेत आणि असं असताना भारत मात्र याच्या विरोधात विरोधी भूमिका घेत आहे. सावरकर म्हणतात अग्रलेखात,
कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग, ह्यूज आर्म फोर्सेस अँड मॅन्युफॅक्चर ऑफ वेपन्स मेक एनी स्मॉल नेशन स्ट्रॉंग. बघा, हे 1954 साली सावरकर लिहितात. आज भारताची मेक इन इंडिया, संरक्षण जे काही आहे हे सगळं कुठून येतंय हा विचार करा. पुढे जाऊन त्यांनी म्हणजे 26 जानेवारी 1954चा हा अग्रलेख आहे केसरी या वर्तमानपत्रातला, आणि त्याच्यात सावरकर म्हणतात की इट इज व्हेरी रिलेव्हंट टू टेक इन टू कन्सिडरेशन द एक्झाम्पल ऑफ इस्रायल. इस्रायलचं उदाहरण आपण बघितलं पाहिजे. द नेशन वॉज सो कम्प्लिटली अँड इन सच अ मॅनर uprooted and thrown away that not a trace of it was to be seen anywhere. म्हणजे इतक्या प्रकारे इस्रायल छिन्न विच्छिन्न केला होता, परंतु शेकडो वर्षांच्या यातनांनंतर, अन्यायानंतर त्यांनी तो देश निर्माण केला. सगळ्याच्या सगळं वाचत नाही मी तुम्हाला, तुमच्या याच्यासाठी संदर्भासाठी ते देतो, ज्यांना वाचायचं ते वाचू शकतात. आणि त्यांनी म्हटलंय की एकदा त्यांचं स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी काय केलं तर लष्करी सेवा सक्तीची केली. देशात ठिकठिकाणी सैन्य म्हणजे शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने काढले आणि जगातल्या ताकदवान देशांबरोबर करार मदार केले, आणि त्याच्यातनं त्यांनी स्वतःची ताकद वाढवली. म्हणजे पॉवर्स टू स्ट्रेंथ, म्हणजे ताकदीतनं लष्करी बळाकडे. हे त्यांनी 1954 साली लिहिलेलं आहे. नॉट ओनली दिस, नाव दॅट स्मॉल इस्रायल फ्रॉम टाइम टू टाइम इंट्रूड्स इन टू द बॉर्डर्स ऑफ अरब कंट्रीज अँड गिव्स देम अ हेल ऑफ टाइम. म्हणजे जेव्हा त्यांच्या देशावर आक्रमण केलं जातं त्याची वाट न बघता इस्रायल तिथे सीमा पार करून त्यांना अशी अद्दल घडवतो की त्यांना देखील लक्षात राहतं. पुढे त्यांनी म्हणतंय की नाव वी शूड ट्राय टू इन्क्रीज आवर मिलिटरी स्ट्रेंथ. सावरकर म्हणतात भारताला आपलं स्वातंत्र्याचं ताकद वाढवण्याची गरज आहे. अदरवाईज चायना अँड पाकिस्तान विल समडे ओपनली अटॅक अस अँड वी विल कम टू अ सॉरी पास. कधी लिहितात? 1954 साली. काय म्हणतात? लष्करी सेवा. काय म्हणतात? शस्त्रास्त्र कारखाने. उदाहरण कोणाचं देतात? इस्रायलचं. पुढे काय म्हणतात? नाही केलं तर काय होईल? चीन आणि पाकिस्तान आक्रमण करतील आणि आपली अवस्था ती झालीच नंतर 1962 साली. कारण चाचा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे एक दूरदृष्टीवासलं धोरण अवलंबलं होतं देशासाठी. पण हे सावरकरांनी 1954 साली म्हटलेलं आहे. त्याच्यात त्यांनी पंचशील या चाचा नेहरूंच्या धोरणावरही टीका केली होती. आणि दुर्दैवानी एवढी स्पष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ भूमिका घेऊनही सावरकरांचा संदर्भ जर तुम्ही भारत इस्रायल संबंधांबाबत अधिकृत इतिहास बघितला, कारण तो डाव्या पुरोगामी लोकांनी लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये सावरकरांना हिटलर समर्थक, ज्यू द्वेष्टा, म्हणजे पंडित चाचा जवाहरलाल नेहरूंना ज्यूंचं समर्थक आणि सावरकरांना ज्यू द्वेष्टा अशी भूमिका त्याच्यामध्ये आपल्या इतिहासकारांनी, भारतीय, याच्यात इस्रायलचा काही संबंध नाही, भारतीय इतिहासकारांनी मांडलेली. ही घाण साफ करायची गरज आहे. आणि ही घाण साफ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला आहे त्याच्यापेक्षा चांगली संधी. आणि सावरकरांचा 60वा आत्मसमर्पण दिन एकाच दिवशी, योगायोग आहे बघा, ऐतिहासिक योगायोग आहे, एकाच दिवशी जुळून आलेला आहे. काल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्या आद्य क्रांतिकारक झीव याबोटिन्स्की यांचं नाव आपल्या भाषणात घेतलं. याबोटिन्स्कीच्या बाबतीतही असंच झालं होतं. जे सावरकरांच्या वाट्याला आलं तेच इस्रायलमध्ये याबोटिन्स्कीच्या वाट्याला आलं. त्याला कारण इस्रायलमध्ये डाव्या उजव्यामध्ये प्रचंड मतभेद होता. अर्थात तिथले डावेही राष्ट्रवादी, प्रखर राष्ट्रवादी होते. पण ब्रिटिशांसोबत लढायचं का ब्रिटिशांविरुद्ध हिंसाचाराचा वापर करून लढायचं याबाबत मतभेद होते. डाव्यांचं म्हणजे राष्ट्रवादी डाव्यांचं मत होतं की आधी ब्रिटिशांच्या साथीने देशाचं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, मग देशाला पुढे नेता येईल. आणि उजव्यांचं मत होतं की जसे अरब आपले शत्रू आहेत तसे ब्रिटिश हे आपले शत्रू आहेत आणि ब्रिटिशांना मारून पुढे गेलं पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य दोघांनाही हवं होतं. सैन्यात दोन्हीही जण डावे उजवे दोघेही लढत होते, पण डाव्यांचं मत होतं ब्रिटिशांच्या मदतीने दुसरं महायुद्ध जिंकून मग स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. उजव्यांचं मत होतं दुसरं महायुद्ध संपण्याची वाट न पाहता ते संपल्यावर ब्रिटिशांची करार मदार न करता ताकदीवर स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. आणि त्या उजव्या विचारसरणीला स्वातंत्र्यानंतर कायम दहशतवादी आणि अशा प्रकारे म्हणजे त्यांची अवहेलना करण्यात आली. याबोटिन्स्कीचं तर इच्छा होती की त्याचं मृत्यू अमेरिकेत झाला, त्याचे एक अस्थि इस्रायलमध्ये त्याचे जे पुरण्यात यावं, ते करायलाही 20 वर्षाचा काळ जावा लागला. पण नेतान्याहू आपल्या प्रत्येक भाषणात याबोटिन्स्कीचा उल्लेख करतात. विचारधारा महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये, आणि ही विचारधारा नरेंद्र मोदींनी आयुष्यात जपलेली आहे, म्हणून ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. आता हा ऐतिहासिक अन्याय सावरकरांवर झालेला दूर करण्याची याहून चांगली संधी नरेंद्र मोदींना उपलब्ध नाही. थोडंसं इतिहासात डोकावलं पाहिजे आणि जो अन्याय झाला
तो आता दूर करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.